नमस्कार मित्रांनो, आपल्या दैनंदिन आहारात ताकाला एक विशेष स्थान आहे. साधं दिसणारं हे पेय शरीरासाठी खूपच गुणकारी आहे. नैसर्गिक थंडावा देणारं आणि पचनाला मदत करणारं ताक अनेक आजारांपासून संरक्षण देण्यासही मदत करतं. विशेषतः उन्हाळ्यात किंवा जेवणानंतर ताक घेतल्यास शरीर ताजंतवानं राहतं आणि आतून हलकं वाटतं. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत ताक पिण्याचे महत्त्वाचे फायदे आणि ते पिण्याची योग्य पद्धत. सर्वात आधी ताक पचनशक्ती सुधारतं. जेवणानंतर एक ग्लास ताक घेतल्यास अन्न लवकर पचतं आणि पोट हलकं राहतं. अपचन आणि जडपणा कमी होतो. ताक शरीराला नैसर्गिक थंडावा देतं. शरीरातील उकाडा, थकवा कमी करण्यासाठी ताक खूपच फायदेशीर आहे. ज्यांना ॲसिडिटी किंवा जळजळ होते त्यांच्यासाठी ताक खूप फायदेशीर आहे. ते पोटातील आम्ल संतुलित करून आराम देतं. वजन कमी करायचं असेल तर ताक एक उत्तम पर्याय आहे. हे कमी कॅलरीचं असून पोटभर देतं. ताक शरीराला विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतं. त्यामुळे शरीर स्वच्छ आणि हलकं राहतं. त्वचेसाठीही ताक खूपच फायदेशीर आहे. नियमित सेवन केल्याने त्वचा स्वच्छ, मऊ आणि तजेलदार दिसते. ताकामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर ताक मदत करतं. हे पोट साफ ठेवण्यास सहाय्य करतं. ताकामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत राहतात. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासही मदत होते. ताक शरीराला हायड्रेट ठेवतं, थकवा कमी करतं आणि दिवसभर फ्रेश वाटायला मदत करतं. आता आपण पाहणार आहोत ताक पिण्याची योग्य पद्धत. ताक नेहमी ताजं पिणं खूप महत्त्वाचं आहे. जुनं ताक म्हणजेच शिळं ताक टाळावं. सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या जेवणानंतर ताक पिणं सर्वात फायदेशीर ठरतं. रात्री ताक पिणं टाळावं. ताकात थोडं भाजलेले जिरेपूड आणि चिमूटभर मीठ घातल्यास त्याचे फायदे आणि चव आणखीनच वाढतात. ताक हळूहळू पिणं योग्य आहे. एकदम पिणं टाळावं. फ्रीजमधलं खूप थंड ताक पिणं टाळा. साधं किंवा किंचित थंड ताक जास्त योग्य आहे. ताकात कोथिंबीर किंवा कढीपत्ता घातल्यास चव आणि फायदे दोन्हीही वाढतात. तसेच ताक मर्यादित प्रमाणात प्या. दिवसभरातून 1 किंवा 2 ग्लास पुरेसे आहेत. तर मित्रांनो, ताक हे एक साधं पण अत्यंत गुणकारी पेय आहे. दररोज योग्य पद्धतीने ताक प्या आणि निरोगी जीवन जगा. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन टिप्स आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.